हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू आर एस स्टार केमिस्ट्री. आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे रिॲक्शन ड्यू टू ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इन अल्कोहोल. आता आपल्याला कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड काय करायचा आहे, ब्रेक करायचा आहे आणि त्याच्यामध्ये जो कंपाऊंड फॉर्मेशन होणार आहे तो काय आहे तो बघायचा आहे. त्यासाठी आपल्याला रिॲक्शन कशाबरोबर करावे लागणार आहेत, तर आपल्याला 3 रिॲक्शन बघावे लागणार. रिॲक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड्स, रिॲक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड्स अँड डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्किन. मग आपण इन जनरल बघूया कार्बन ऑक्सिजन बॉन्ड कसा ब्रेक होतोय. तर काय करूया आपण, हा जर CH3 असेल, CH3 CH2 आणि OH हा बॉन्ड आहे, म्हणजे याच्यामध्ये कार्बन आणि हा ऑक्सिजन बॉन्ड आहे आणि काय करायचं आपल्याला, हा ब्रेक करायचा आहे. हा आहे सबस्ट्रेट, काय आहे सबस्ट्रेट आहे आणि आपल्याला रिएजंट वापरायचं आहे HEX. काय वापरायचं आहे, HEX रिएजंट वापरूया. मग जो हा X आहे हा काय करेल तर OH ला रिप्लेस करेल. X काय करेल, OH ला रिप्लेस करेल. म्हणजेच आपल्याला जो प्रोडक्ट मिळेल तो काय मिळेल तर CH3 CH2 Cl प्लस H2 या पद्धतीने. म्हणजे काय केलं आपण, हा जो कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड काय केलाय, ब्रेक केलाय. मग आपल्याला पहिली रिॲक्शन कोणाबरोबर करायची तर रिॲक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड्स. आता पहिली रिॲक्शन आपल्याला कशाबरोबर करायची तर हायड्रोजन हॅलाइड म्हणजे HX. HX म्हणजे X म्हणजे आपण काय वापरू शकतो इथं तर Cl Br आणि I हा वापरायचा आहे आपल्याला. तर आपल्याला ही रिॲक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड्स आणि आपण सेकंड रिॲक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड्स ही बघणार आहोत. ती आपण ऑलरेडी हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन आणि अरेन टॉपिकमध्ये बघितलेली आहे. म्हणजे या व्हिडिओमध्ये ती डिस्क्रिप्शनमध्ये काय केली जाईल, लिंक दिली जाईल, अगदी डिटेलमध्ये रिॲक्शन बघितलेले आहे. तरीही आपल्याला काय करायचे आहेत, आपल्याला इतर रिॲक्शन बघायचे आहेत. बघूया आपण 1 बाय 1 रिॲक्शन. सुरुवातीची काय आहे, रिॲक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड्स. काय करायचं आपल्याला, सबस्ट्रेट वापरायचं आहे. सबस्ट्रेट काय आहे तर अल्कोहोल आहे, म्हणजेच ROH. रिएजंट वापरायचं आपल्याला HCl. इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. आता हा जो अनहायड्रस ZnCl2 काय काम करतो तर हा कॅटलिस्ट आहे. तर हा ॲक्च्युली काय करतो तर हा डिहायड्रेटिंग एजंट म्हणून आपण वापरतोय. म्हणजे ह्याच्या H2O बाहेर काढतोय आपण. याला जो प्रोडक्ट मिळतोय तो काय मिळतोय तर RCl म्हणजे अल्काइल क्लोराइड प्लस H2 हा मिळतोय. मग याच्यामध्ये काय करूया आपण, एक प्रायमरी अल्कोहोल घेऊया आणि रिॲक्शन करूया. CH3 CH2 OH प्लस रिएजंट काय आहे HCl. त्यानंतर अनहायड्रस ZnCl2. काय मिळेल तर आपला हा Cl हा OHच्या ठिकाणी रिप्लेस होईल आणि हा OH बाहेर जाईल. म्हणजेच CH3 CH2 Cl अल्काइल क्लोराइड मिळाला, म्हणजेच क्लोरो इथेन मिळाला आपल्याला आणि H2O बाहेर पडला. मग याच्यामध्ये जो वापरलेला रिएजंट आहे तो काय आहे HCl आहे. मग आपण जर बघितलं तर रिएजंटची रिॲक्टिव्हिटी जर बघितली तर HI हा काय आहे तर मोर रिॲक्टिव्ह दॅन HBr दॅन HCl. मग हा HIच का मोर रिॲक्टिव्ह आहे तर हा जो आयोडीन आहे ह्या आयोडीनची साईज कशी आहे जास्त आहे आणि आयोडीनची साईज जास्त असल्यामुळे याची जी लेंथ आहे ती लेंथ कशी आहे इन्क्रीज म्हणजे जास्त आहे. त्यामुळे हा काय आहे बॉन्ड लगेच ब्रेक होतोय आणि म्हणून काय आहे हा मोर रिॲक्टिव्ह, हा रिॲक्शनमध्ये लगेच भाग घेतोय. म्हणजेच हा HI HBr HCl या पद्धतीने आहे. हा काय झाला रिएजंट. जर आपण सबस्ट्रेट बघितला, हा काय आहे रिएजंट ची रिॲक्टिव्हिटी. जर आपण सबस्ट्रेटची रिॲक्टिव्हिटी बघितली, काय बघितली सबस्ट्रेटची रिॲक्टिव्हिटी बघितली तर टर्शरी जो अल्कोहोल आहे हा मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. आता टर्शरी मोर रिॲक्टिव्ह का आहे तर टर्शरी म्हणजे काय आहे तर आपण फॉर एक्झाम्पल घेऊया. तर हा टर्शरी अल्कोहोल आहे CH3 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 OH. आता जर आपण काय केला इथं HCl वापरला, पण आपण इथं अनहायड्रस ZnCl2 वापरायचा नाही. कारण का तर ही रिॲक्शन टर्शरी अल्कोहोल हा मोर रिॲक्टिव्ह आहे
आणि याच्यातला कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड काय होतो, लगेच ब्रेक करतो. इथं काय करतोय, हा ZnCl2 हा काय करतोय, तर हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी मदत करतोय. पण इथं काय आहे, तर हा ZnCl2ची इथं गरज नाही आहे. म्हणजे जो प्रोडक्ट मिळणार आहे तो प्रोडक्ट आपल्याला लगेच मिळेल. CH3C CH3 CH3 Cl प्लस H2. म्हणजे आपण ZnCl2 हा प्रायमरी अल्कोहोललाही वापरतोय, सेकंडरी अल्कोहोलला वापरतोय, परंतु आपण काय केलं, टर्शरी अल्कोहोलला ZnCl2ची काय आहे, गरज नाही. म्हणजेच आपण जर सबस्ट्रेट घेतला तर सबस्ट्रेट काय आहे, टर्शरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. पण आपण तशीच रिॲक्शन काय केली, HBr बरोबर केली. कशाबरोबर केली, HBr बरोबर केली. बघू, करूया आपण. CH3 CH2 OH प्लस HBr. आता हा HBr हा लॅबोरेटरीमध्ये डायरेक्ट मिळत नाही, तर काय करावं लागतं, हा तयार करावा लागतो. मग कसा तयार केला जातो, तर हा NaBr आणि H2SO4 मिळून हा काय होतो, आणि हीट दिली तर काय होतोय, हा HBr तयार होतोय. आणि याबरोबर आपल्याला काय करायचे, रिॲक्शन करायचे. तर काय होईल, सेम हाही काय करेल, डिहायड्रेटिंग एजंट आहे, म्हणजेच CH3 CH2 Br मिळेल प्लस H2 बाहेर पडलेला बघायला मिळेल. हा झाला HBr बरोबर रिॲक्शन. याचा ट्रेंड रिएजंटचा आणि सबस्ट्रेटचा मी सांगितलेलाच आहे. त्यानंतर आपण कशाबरोबर रिॲक्शन करूया, तर HI बरोबर करूया. तर CH3 CH2 OH. आपण अल्कोहोल जे घेतले ते प्रायमरी अल्कोहोल घेतलेत, हा HI. आता HIमध्येही हा HI डायरेक्ट मिळत नाही, तर आपल्याला काय करावं लागेल, तर हा NaI आणि H3PO4 वापरावा लागेल. तर काय होईल, आपल्याला हा HI इथे जाईल आणि OH बाहेर पडेल, म्हणजेच CH3 CH2 आयोडीन, म्हणजेच आयोडो इथेन प्लस H2 बाहेर पडला. म्हणजे या पद्धतीने काय केले आपण, रिॲक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड्स हा रिॲक्शन कंप्लीट केलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट रिॲक्शन काय बघायचे, तर रिॲक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड्स. आता याच्यामध्ये फॉस्फरस हॅलाइड्समध्ये आपल्याला 2 हॅलाइड्स फॉस्फरस वापरायचे. कोणकोणते आहेत, तर PX3 आणि PX5. मग PX3 मध्ये कोणते आहेत, तर PCl3 PBr3 आणि PI3. आणि PX5 मध्ये काय आहेत, तर फक्त PCl5. आणि PBr5 आणि PI5 हा काय करत नाही, तर डज नॉट एक्झिस्ट. त्यामुळे आपल्याला फक्त रिॲक्शन PCl5 बरोबर करायचे. याच्यामध्ये PBr3 आणि PI3 हा काय आहे, तर अनस्टेबल आहे. काय आहे, अनस्टेबल आहे, आणि त्यामुळे लगेचच रिॲक्शन होणार आहे. म्हणजे हा स्टेबल असल्यामुळे याच्याबरोबर लगेच रिॲक्शन होईल, आणि रिॲक्शन कोणाबरोबर करायचे, आपल्याला PCl3 बरोबर करायचे. बघूया रिॲक्शन काय आहे. आता याच्यामध्ये घेऊया आपण रिॲक्शन काय आहे, अल्कोहोल घेऊया. CH3 CH2 OH इथाइल अल्कोहोल, म्हणजे इथेनॉल घेऊया, आणि प्लस मग काय केलं आपण, इथं PCl3 वापरलं आहे. आता इथं 3 Cl आहेत, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तिथं Cl ॲडिशन करायचं, तर OH रिप्लेस करायचं, म्हणजे आपल्याला इथं 3 द्यावं लागेल. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, CH3 CH2 Cl. काय शिल्लक राहिला, हा एक P O3 आणि H3, म्हणजेच H3PO3. आता जर आपण काय केलं, नेक्स्ट रिॲक्शन जर PBr3 बरोबर केली, तर हा PBr3 अनस्टेबल आहे. मग आपल्याला हा कसा तयार करावा लागेल, तर रेड फॉस्फरस प्लस Br2. जर PI3 तयार करायचं असेल तर आपल्याला रेड फॉस्फरस प्लस I2 करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला PBr3 आणि PI3 मिळेल. यामध्ये ही रिॲक्शन कशी होईल, CH3 CH2 Br प्लस इथं काय करावं लागेल, 3 द्यावं लागेल, आणि H3PO3. आता आयोडीनची रिॲक्शन केली तर काय होईल, इथं PI3 तयार होईल, आणि इथं रेड फॉस्फरस प्लस I2, आणि रिॲक्शनमध्ये काय मिळालं आपल्याला, आयोडो इथेन मिळेल, आणि सेम इथं H3PO3 मिळेल. आता आपण काय करूया, नेक्स्ट रिॲक्शन PCl5 बरोबर करूया. काय करूया,
PCl5 बरोबर करूया. बघूया आपण रिॲक्शनमध्ये अल्कोहोल घेऊया. तर CH3CH2OH काय केलं आपण, अल्कोहोल घेतला, इथेनॉल घेतला इन प्रेझेन्स ऑफ PCl5 टू फॉर्मेशन ऑफ. आता आपल्याला काय मिळेल, तर आपल्याला CH3 अल्काइल हालाइड्स मिळणार आहे. CH3CH2Cl क्लोरो इथेन मिळाला प्लस HCl प्लस POCl3. आता काय केलं आपण, याच्यातला एक Cl होता ते याच्यामध्ये ॲड केला म्हणजे 4 Cl राहिले. एक HCl हा याच्यातला H आणि हा Cl इथं गेला म्हणजे टोटल किती राहिले, 3 Cl राहिले. हे 3 Cl इथं गेले आणि हा जो एक O आहे तो इथं आणि हा फॉस्फरस इथं. म्हणजे आपण काय केलं, फॉस्फरस पेंटॅक्लोराइड बरोबर रिॲक्शन केली. कोणती आहे, तर रिॲक्शन विथ फॉस्फरस हलाइड्स, फॉस्फरस ट्रायक्लोराइड आणि फॉस्फरस पेंटॅक्लोराइड बरोबर रिॲक्शन केले. आपल्याला काय बघायचं आहे, नेक्स्ट रिॲक्शन बघायची. आता डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्कीन. म्हणजे अल्कोहोल आपल्याला काय करायचं आहे, सबस्ट्रेट घ्यायचं आहे आणि जो प्रोडक्ट मिळवायचा आहे, काय मिळवायचं आहे, तर अल्कीन मिळवायचं आहे. यासाठी आपण अल्कोहोल हा कशाबरोबर ट्रीट करणार आहे, तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर. कशाबरोबर, H2SO4 बरोबर किंवा फॉस्फोरिक ॲसिड P2O5 बरोबर. हे दोन्ही काय आहेत, तर डिहायड्रेटिंग एजंट आहेत. म्हणजेच काय करतात, तर हा H2O बाहेर टाकतात. तर बघूया आपण रिॲक्शन काय आहे. तर रिॲक्शनमध्ये काय करूया आपण, जो सबस्ट्रेट घेणार आहोत तो काय आहे बघूया. आता डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्कीन म्हणजेच हा जो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे हा काय करतो, डिहायड्रेशन म्हणजे H2O हा रिलीज करतो. पण आपला काय आहे, तर आपण कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक करतोय. म्हणजे हा जर बॉन्ड ब्रेक केला तर हा OH बॉन्ड म्हणजे कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक करतोय. पण काय झाला, हा अल्फा कार्बन आहे आणि ह्याच्यावरती OH आहे. आपल्याला काय करायचं आहे, जो बीटा कार्बन आहे म्हणजे इथंही बीटा कार्बन आहे आणि याच्या बाजूलाही काय आहे, तर 2 बीटा कार्बन आहे. तर बीटा कार्बनवरचा काय करायचं आहे, आपल्याला हायड्रोजन काढायचं आहे. म्हणजे जर आपण इथला हायड्रोजन काढला आणि इथला हायड्रोजन काढला तर प्रोडक्ट काय मिळतोय बघा. जर काय केला मी, हा हायड्रोजन काढला आणि काय केला, हा हायड्रोजन काढला तर इथं डबल बॉन्ड होईल. त्यावेळेस काय करायचं, आपल्याला हा बॉन्ड ब्रेक करायचा. तर प्रोडक्ट काय मिळेल, तर CH3CH डबल बॉन्ड CH2 CH आणि CH3. जर मी काय केला, हा हायड्रोजन काढला तर काय होईल, हा हायड्रोजन काढला, समजा मी काय केला, हा CH2 लिहिला आणि इथं हायड्रोजन लिहिला असा. हा काय करेल, हा बॉन्ड इथे जाईल आणि हा निघून जाईल. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, CH2 डबल बॉन्ड CH CH2 CH3. आपल्याला 2 प्रोडक्ट मिळाले. आता यातला मेजर कोणता आणि मायनर कोणता हे बघायचं आपल्याला. तुम्हाला विचारलं जातं यातला मेजर प्रोडक्ट कोणता आणि मायनर कोणता. तर काय आहे, तर हा मेजर प्रोडक्ट आहे. काय आहे, काय आहे, हा मेजर प्रोडक्ट आणि हा मायनर प्रोडक्ट. प्रोडक्टचं काय नाव आहे, IUPAC ब्यूट 2ENE आणि ब्यूट 1ENE आहे. आता हा जो प्रोडक्ट मिळालेला आहे मेजर आणि मायनर, हा कशावरून मिळाला आहे, तर सेटझेप रूलवरून मिळाला आहे. मग सेटझेप रूल काय सांगतो, तर जो कार्बन आहे म्हणजे अल्किन ग्रुप आहे, त्या अल्किनच्या म्हणजे जो अल्किनवरती जास्तीत जास्त अल्काईल म्हणजे द रिॲक्शन गिव्स मोर सबस्टिट्युटेड अल्किन ॲज द मोर मेजर प्रोडक्ट. म्हणजे काय आहे, हा अल्किन आहे आणि ह्या अल्किनवरती तर अल्काईल ग्रुप जास्तीत जास्त असेल तर हा मेजर आहे. तर बघूया आपण, हा डबल बॉन्ड आहे तर इथं एक अल्काईल इथं एक अल्काईल. पण हा जर डबल बॉन्ड घेतला तर इथं एक H आणि हा H आहे आणि इथं एक अल्काईल ग्रुप आहे. म्हणजे मेजर कोणता झाला, इथं. म्हणजे इथं काय आहे, मोर सबस्टिट्युटेड अल्काईल ग्रुप आहे. म्हणजे हा कोण सांगतो, तर या सेटझेप रूलनुसार हा काय आहे, मेजर प्रोडक्ट आहे. तर आपण काय करूया, याचं डिटेलमध्ये मेकॅनिझम बघूया. तर सुरुवातीला काय करायचं आहे, तर फर्स्ट स्टेपमध्ये फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल. आपल्याला काय करायचं आहे, अल्कोहोल हा प्रोटोनेटेड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आहे, हाच आपण काय करूया, सबस्ट्रेट घेऊया. म्हणजेच मी कसा लिहिते बघा, सबस्ट्रेट CHCOH या पद्धतीने सबस्ट्रेट लिहिते.
तर काय करायचं आपल्याला इथं H+ म्हणजे ॲसिडिफिकेशन करायचं आहे. तर हे ॲसिडिफिकेशन आहे हे कसं होते? फास्ट होते. तर ॲसिडिफिकेशन म्हणजे काय केलं जातं? तर हा ऑक्सिजनवरती H ॲडिशन केला जातो. म्हणजे काय होतंय? तर हा H आहे असा राहील, हा कार्बन आणि हा O, H आणि हा H. म्हणजेच ऑक्सिजनवरती आणखी H गेला म्हणजेच काय होईल? तर H2O तयार होईल आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल आणि पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच झाला म्हणजे काय झाला? हा अनस्टेबल झाला. म्हणजे हा जो आहे तो काय आहे? प्रोटोनेटेड अल्कोहोल आहे. प्रोटोनेटेड अल्कोहोल. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे? तर आपल्याला H2O काढायचं आहे. ही स्टेप कशी आहे? तर स्लो स्टेप आहे. म्हणजे काय करायचं आहे? हा H2O काढून टाकायचा. म्हणजे आपल्याला काय मिळेल? तर हा कार्बन म्हणजेच एक कार्बोकॅटायन फॉर्मेशन होईल. काय होईल? एक कार्बोकॅटायन तयार होईल. काय? कार्बोकॅटायन फॉर्मेशन. आता हा कार्बोकॅटायन तयार झालाय. तर आपल्याला लास्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे? तर आपल्याला अल्कीन तयार करायचं आहे. मग जो कार्बोकॅटायन तयार झालेला आहे त्याचा जो शेजारचा कार्बन आहे त्या शेजारच्या कार्बनवरचा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन काढायचा आहे आपल्याला. फास्टर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आयन टू फॉर्म अल्कीन. म्हणजे काय होईल? हा हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होईल, हा त्याचे 2 इलेक्ट्रॉन या कार्बनला देईल, या बॉन्डला देईल. त्याच वेळेस काय होईल? हा फक्त हायड्रोजन बाहेर निघेल. म्हणजे जो प्रोडक्ट मिळणार आहे काय होईल इथं? डबल बॉन्ड C आणि हा बॉन्ड. म्हणजे काय मिळालं आपल्याला? अल्कीन मिळाला. म्हणजेच काय केला? हा H इथे दिला, बॉन्ड तयार झाला आणि इथं डबल बॉन्ड मिळाला. आता आपल्याला काय केला? तर हा अल्कोहोल दिला आणि आपल्याला रिएजंट 2 पद्धतीचे दिलेत. एका ठिकाणी Al2O3 दिलेला आहे आणि टेम्परेचर दिलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि H2O दिलेला आहे. मग ह्या रिॲक्शन दोन्ही कशा होतील? तर याच्यामध्ये हा जो Al2O3 आहे म्हणजे ही जी फर्स्ट स्टेप आहे Al2O3 हा काय आहे? तर आपण याच्यामध्ये डिहायड्रेशन होईल. काय होईल? तर डिहायड्रेशन होईल. म्हणजेच आपल्याला जो प्रोडक्ट मिळणार आहे, काय आहे? जो प्रोडक्ट मिळणार आहे तो कोणता आहे? तर CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजेच इथेन मिळेल. म्हणजे काय केलं? याच्यातला डिहायड्रेशनमध्ये हा OH आणि या कार्बनच्या बीटा पोझिशनचा हायड्रोजन काढला. म्हणजेच H2O बाहेर पडला आणि आपल्याला काय मिळाला? अल्कीन मिळाला. आणि जर आपण याच्यामध्ये बघितला सेकंड स्टेपमध्ये म्हणजेच हा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता जर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरलं तर पहिल्यांदा काय होईल? आपल्याला प्रोटोनेशन होईल. म्हणजेच या OH वरती H+ तयार होईल आणि हा H2 आपल्याला काढावा लागेल. मग इथं काय होईल? कार्बोकॅटायन फॉर्मेशन होईल. त्यानंतर आपल्याला काय वापरलंय? तर H2O हायड्रेशन इथं काय केलंय? हायड्रोलिसिस केलंय. H2O वापरलंय. म्हणजेच कार्बोकॅटायनच्या जागेला आपल्याला काय करावं लागेल? तर OH घेऊन जावं लागेल. म्हणजेच आपल्याला जो प्रोडक्ट मिळणार आहे तो कसा असेल? तर CH3. आता ॲक्च्युली हा मी इथेन म्हणजेच आपल्याला इथं काय करावं लागेल? तर CH3 CH2 CH2OH म्हणजेच हा काय करा? प्रोपेनॉल घ्यावा लागेल. सॉरी मी काय केलं? इथेनॉल. पण ही रिॲक्शन बरोबर आहे. इथे Al2O3 केलं तर इथला हायड्रोजन जातोय, आपल्याला अल्कीन मिळतोय. पण आपल्याला इथं ही जर आपल्याला सेकंड रिॲक्शन करायची असेल तर काय करावं लागेल? हा H2Oच्या स्वरूपात हा निघून जाईल. त्यावेळेस इथं काय होईल? प्लस चार्ज तयार होईल. पण हा पॉझिटिव्ह चार्ज हा काय करतोय? तर सेकंडरी कार्बनवरती हा काय आहे? स्टेबल आहे. काय आहे? सेकंडरी कार्बनवरती स्टेबल आहे. म्हणजे इथं काय होतंय? तर रिअरेंजमेंट होते. म्हणजे हा काय होईल? इथं येईल कार्बोकॅटायन. त्याच वेळेस काय होईल? हायड्रोलिसिस होऊन काय होईल? CHOH अँड हा काय आहे? CH3. म्हणजे काय मिळेल आपल्याला? प्रोपेन टू OL.
काय केलं इथं रिअरेंजमेंट केली. हा जर आपण H2O बाहेर टाकला तर हा काय करतोय आपण प्लस म्हणजेच इथं रिअरेंजमेंट करतोय. हा हायड्रोजन हा इथला हायड्रोजन इथं देतोय, हा प्लस इथं घेतोय आणि आपण काय केली रिअरेंजमेंट केली आणि हायड्रोलिसिस करून इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे इथला OH काय केला इथं OH मायनस हा काय केला इथं ॲडिशन केलं. या पद्धतीने आपल्याला काय मिळालं इथं प्रोपेन 2 होईल आणि इथं काय मिळालं CH3 आपण इथं CH3 लिहूया. म्हणजे समजलं. तर आपण याच्यामध्ये तिसरी स्टेप काय बघितलं तर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्किन. सॅडझॅप रूलनुसार आपण इथं मेजर प्रोडक्ट आणि मायनर प्रोडक्ट सॅडझॅप रूल काय सांगतो तर जो अल्किन आहे त्याच्या शेजारी जर अल्काइल ग्रुप सबस्टिट्यूटेड जर जास्त असेल तर तो काय आहे तर मेजर प्रोडक्ट आहे आणि राहिलेला काय आहे मायनर प्रोडक्ट आहे. याचं आपण काय बघितलं आलं आहे मेकॅनिझम बघितलं. आणि आपण पहिली रिॲक्शन काय बघितली तर रिॲक्शन विथ हायड्रोजन हलाइड्स बरोबर बघितली आणि सेकंड रिॲक्शन आहे ती रिॲक्शन विथ काय बघितली आपण फॉस्फरस हलाइड्स बरोबर बघितली. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.